अजित पवार अपने गिरेबान में झांक के देखिए। अजित दादांनी असं वक्तव्य करायला नको होतं। आम्ही आरोप केले तर अडचणी निर्माण होतील। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं सूचक विधान। अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं ते फडणवीस आणि मोदींनी सांगावं। संजय राऊतांची टीका, सरकारला मागणी। महापालिका निवडणुकीत महायुतीचा दणका। महायुतीचे 70 उमेदवार बिनविरोध। मतदानाआधीच भाजपचे 44, शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध। बिनविरोध उमेदवार निवडणूक आयोगाच्या रडारवर। बिनविरोध उमेदवारांसंदर्भात निवडणूक आयोगाने मागवला अहवाल। पालिका आयुक्त देणार अहवाल। इतिहासामध्ये कधीच इतके उमेदवार बिनविरोध आले नव्हते। तर बिनविरोध निवडून आलेल्यांचं कर्तृत्व काय, ते निवडून येतातच कसे? संजय राऊतांची घणाघाती टीका। निवडणूक आयुक्त हे सरकारच्या ताटाखालचं मांजर। उमेदवार बिनविरोध करण्याकरता कुणाचे फोन आले ते तपासा, संजय राऊतांची मागणी। तर सर्वत्र दबाव आणि पैशांचा वापर सुरू आहे, राऊतांचा गंभीर आरोप। भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ। मुंबईतील वरळी डोममध्ये संध्याकाळी पहिली जाहीर प्रचार सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक नेते उपस्थित राहणार। पालीतील खंडोबा यात्रेत भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण। लाखो भाविकांच्या साक्षीनं खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा संपन्न। पालिका निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानं निकालानंतर फक्त 10 दिवसातच अपप्रवृत्तीनं पुन्हा तोंड वर काढलंय, असा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केलाय। गेल्या 6 वर्षांपासून मी आमदार असताना माजी आमदारांचे अपप्रकार बंद केले होते, असा दावा त्यांनी केलाय। अंबरनाथ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। भाजप नेत्या चित्रा वाघ, आमदार किसन कथोरे आणि आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये शिंदेंची शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूक विभागानं शहरभर जनजागृती करण्यासाठी बॅनर लावलेले आहेत। मात्र या बॅनरवर जो मराठी कलाकार मतदानासाठी जनजागृती करतोय त्याच्या बोटाला चुकीच्या ठिकाणी शाई लावल्याचा फोटो टाकण्यात आलाय। त्यामुळे महापालिकेच्या या बेजबाबदार कार्यप्रणालीवर शहरभरातून मोठ्या प्रमाणात टीका होतीये। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात वोकल फॉर लोकल उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रेन, राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट असोसिएशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। मावळ तालुक्यामध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसलाय। प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। या प्रवेशामुळे मावळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक रंगतदार होण्याआधीच केडगावमध्ये मोठी राजकीय खळबळ माजली आहे। माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांनी अचानक माघार घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। त्यांच्यावर राज्यातील एका मोठ्या नेत्याचा दबाव असल्याची चर्चा अहिल्यानगरमध्ये खरं तर सुरू आहे आणि अशातच या प्रभागात तरुणांनी एकत्र येऊन पॅनल उभारले। अकोल्याच्या पातूर अकोला रोडवर रस्ता ओलांडताना 6 ते 7 महिन्याच्या बिबट्याचा मृत्यू झालाय। बिबट्याच्या उजव्या पायाला गंभीर जखम झाली आहे। राज्यात मनपा निवडणुकीचे वारे वाहत असताना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानं ज्या जिल्ह्यात महानगरपालिका निवडणूक नाही अशा ठिकाणी शिवसेनेकडून मिशन झेडपी मोहीम हाती घेण्यात आली आहे। त्याचाच भाग म्हणून धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार राजन साळवी यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेतली। महापालिका किंवा नगरपालिकांमध्ये एरवी काही तुरळक प्रभागांमध्ये निवडणूक बिनविरोध झाल्याची उदाहरणं आहेत आणि यंदा मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड आणि जळगाव अशा विविध महापालिकांमध्ये महायुतीचे 60हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। या निमित्तानं महापालिका निवडणुकीत नवीनच पायंडा पडलाय। विशेष म्हणजे विविध पालिकांमध्ये सत्ताधारी महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडून आलेत।
मुंबईतील वरळी बीडीडी येथील पोलिसांच्या सरकारी निवासस्थानांच्या जागी पोलिसांना 15 लाखात घरं देण्यात आल्यानंतर आता सर्वच पोलीस वसाहतींमध्ये हक्काच्या घरांची मागणी होते। या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना या वसाहतीतील घरं मालकी हक्कानं देता येतील किंवा कसे देता येतील याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारकडून अभ्यास करण्यात येतोय। यासाठी सरकारनं गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे। त्रुटी दूर करून 15 जानेवारीपर्यंत संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शाळांना देण्यात आलेले असून दिलेल्या मुदतीत संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शाळांचं वेतन थांबवण्यात येईल असा इशारा शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आला आहे। राज्यातील सुमारे 29 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची अद्याप अपार आयडी नोंदणी झालेली नाहीये आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांची तातडीनं 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेनं दिलेत। राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। निवडणुकीच्या कामाबरोबरच आता शिक्षकांना अपार आयडी नोंदणीचं कामही युद्धपातळीवर करावं लागणार आहे। त्यामुळे शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। महापालिका निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मुंबई महानगरपालिकेनं जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। जनजागृतीचा एक भाग म्हणून मुंबई महानगरातील मुख्य रस्त्यांवर मतदानाविषयी संदेश देणारे मोठे होर्डिंग झळकवण्यात आले आहेत। राज्यात 2025 मध्ये सुमारे 32.78 लाख नवीन वाहनांची नोंदणी झाली असून 2024च्या तुलनेत 13.55% वाढ झालेली आहे। यामध्ये मुंबईला मागे टाकून पुण्यात 3.31 लाख नवीन वाहन खरेदी करण्यात आली असल्याची नोंदणी परिवहन खात्याच्या आकडेवारीतून समोर आली आहे। पश्चिम रेल्वेच्या ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रलच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे। या भागातील पूल क्रमांक 5च्या रिगर्डरिंगचं काम करण्यात येणार आहे। परिणामी 145 लोकल रद्द करण्यात येणार आहेत। राज्यातील नर्सिंग अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये गेल्या 3 वर्षात झालेल्या भरमसाठ वाढीचा फटका प्रवेशाला बसलाय। यंदा नर्सिंग अभ्यासक्रमाच्या तब्बल 34% म्हणजेच 5573 जागा रिक्त राहिलेल्या आहेत। त्यातून ग्रामीण भागातील आणि तालुका स्तरावरील नर्सिंग कॉलेजच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। सोन्या चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले असून शुक्रवारी चांदीमध्ये 2500 रुपयांची वाढ झाली आहे आणि त्यामुळे चांदीची किंमत 2,38,000 रुपयांवर पोहोचली आहे, तर सोन्याच्या भावात 900 रुपयांची वाढ होऊन ते 1,34,700 रुपयांवर पोहोचले। वैवाहिक संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली असताना पतीनं पत्नीवर आर्थिक वर्चस्व गाजवणं ही बाब क्रूरता म्हणून गणली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। फौजदारी खटल्यांचा वापर हा वैयक्तिक सूड उगवण्यासाठी किंवा हिशेब चुकता करण्याचं साधन बनू नये असं न्यायालयानं म्हटलंय। राज्य परिवहन महामंडळानं सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत 2,24,82,000 ऑनलाईन तिकीटं विक्री केली आहेत। याद्वारे महामंडळाला 303 कोटी 65 लाखांचा महसूल प्राप्त झालाय। सर्वाधिक ऑनलाईन विक्री डिसेंबरमध्ये झाली आहे। भारतामध्ये युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयचा वापर सातत्यानं वाढतोय। 2025च्या अखेरच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये यूपीआयनं व्यवहारांची संख्या आणि व्यवहार रक्कम या दोन्ही बाबतीत नवा विक्रम केलाय। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये यूपीआयवर एकूण 21.63 अब्ज व्यवहार झाले।